अगोदर तुम्हाला आपल्या विद्यापीठाच्या साईटवर जे आहे तिथं लिंक्स आहेत, तिथं जायचे. एक नंबर ऑनलाईन पेमेंट, एक. दुसरी लिंक ऑनलाईन सर्व्हिसेस, इथं जाऊन ऑनलाईन पेमेंट, हे दुसरी वेळेस इथं तुम्ही करू शकता. देन होम. तिसरी आपल्याला स्क्रोलिंग मध्ये इथं ऑनलाईन पेमेंट म्हणून एक आयकॉन आहे, तिथं तुम्ही क्लिक केला तर तिथंच जाईल. ओके, म्हणजे तुम्हाला 3 प्रकारे त्या लिंकवर जाता येते. सगळ्यात सोपं वर आहे ऑनलाईन पेमेंट. ह्याला क्लिक केल्यानंतर हा फॉर्म उघडेल. आता हा फॉर्म उघडल्यानंतर तुम्हाला इथं वेगवेगळे जे की तुमच्या कामाचे आहेत 9 फॉर्म, जे की एफओ सरांनी सांगितलेले. डिपॉझिट हा आमच्या कॅम्पससाठी आहे. कॉन्व्हेकेशन, पीजी, इलिजिबिलिटी, एक्झाम, ॲफिलेशन, सायबर सिक्युरिटी युजीसीने चालू केलेला कोर्स, मिसलेनियस, CMR हे सर्व्हिसेस चार्ज दुसऱ्यांसाठी आहे. ऍडमिशन कॅम्पससाठी आहे. एक्सटर्नल दूर शिक्षण ज्यांच्याकडे सेंटर आहे त्यांनी भरू शकतात या फॉर्म मधून. आणि स्पोर्ट्स, DSD, NSS ह्या प्रकारचे फीस इथं भरले जातात. आपण सर्वात अगोदर जाऊ पात्रता, जे की जरुरी आहे. तुमच्याकडे ऍडमिशन होतात, ऍडमिशन झाल्यानंतर पात्रता. मग पात्रतामध्ये तुम्ही क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथं ऑप्शन आहे, तुमचं नाव टाका, जे पेमेंट करतो कॉलेजचं नाव टाका, ते तुमच्या मनावर. परत आम्ही कॉलेज तुम्हाला दिलेले आहेत. आणि नंतर 2 नंबरवर मोबाईल नंबर. मोबाईल नंबर कंपल्सरी आहे. ईमेल आयडी तर खूपच कंपल्सरी आहे. कारण काय होतं, तुम्ही जे पेमेंट केलात त्याची रिसिप्ट तुमच्या मेलवर येते. विद्यार्थ्यांनाही केला तर त्याच्या मेलवर जाते. आणि ते तुम्हाला वारंवार गाळबी झाली ते तुम्हाला किती वेळेस त्याची प्रिंट काढता येते. हे झाले 3 मुद्दे. दिस इज मॅन्डेटरी. मग त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही एक सुविधा दिली की ड्रॉप डाऊन मध्ये तुम्ही कॉलेजेस निवडू शकता. जे तुमचा कोड आहे, समजा 923 किंवा 900 आपण घेऊ 65, तिथं कोड टाका येईल. किंवा तुम्ही नाव टाका कुमार स्वामी, तुम्ही नावाना पण सर्च करू शकता. म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीनं तो कॉलेज बघायचं बघू शकता. जास्त करून आपल्याला कोड माहित असते, कोड आपण सिलेक्ट करू 102. देन तिथं कोर्स, कोर्सला तुम्हाला जास्त आपलं काम म्हणजे कॉमनली जास्त BA BCom BA असं ते आपण टॉपवर ठेवलंय. त्यानंतर सगळे कोर्सेस आहेत. समजा आवाजाने एखादा कोर्स त्याच्यामध्ये नसेल तर तुम्हाला अदर सिलेक्ट करता येते. म्हणजे पॅनिक व्हायची गरज नाहीये. इथं अदर म्हणून ऑप्शन आहे, डायरेक्ट अदर कोर्स तुम्ही करू शकता. समजा नसेल तर असं होऊ शकते, आमच्याकडे बी एखादा कोर्स मिस झाला किंवा जुना कोर्स चालत होता, असं राहू शकतं. मी आता सगळ्यात पहिलं एक कोर्स सिलेक्ट करतो कोणता पण. मग इलिजिबिलिटी फीस तर ही हेड आहे आपला, सर्वांना माहिती आहे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे कॅटेगरीज आहेत. इलिजिबिलिटी बाय स्टुडंट, म्हणजे मी विद्यार्थी आहे, मी जर भरलो तर तो स्टुडंट करेल. आणि तुम्ही कॉलेजवाले म्हणजे आहात, कॉलेजचे जे आहेत क्लर्क आहेत, ऑनरेबल सरांनी सांगितलं 20 मुलांचे भर, 150 मुलांचे भर, तेव्हा मग तुम्हाला हा ऑप्शन चूज करायचा बाय कॉलेज. आणि त्यानंतर इथं रक्कम टाकायची, जेवढे तुमचे आता 126 गुणिले जे काय होईल ती रक्कम हे करून टाकायची. मी त्यासाठी तुम्हाला एक डेमो आहे माझ्याकडे, लाईव्ह दाखवतो. आपण जाऊया इलिजिबिलिटी फॉर्म. परत मी कॉलेज चूज केला, कोर्स सिलेक्ट केला. इलिजिबिलिटी फीस आणि मी इथं अमाऊंट टाकलं 50,000. कन्फर्म. आता इथं तुमच्याकडे QR कोडनी पेमेंट करू शकता. जर QR कोड असेल तर, म्हणजे तुमच्याकडे फोन पे, गुगल पे, अदर जे काही आहे. आणि हे UPI ID, इथं UPI ID टाकावं लागेल. हे आता बरेच जणांना माहिती आहे, कारण हर एक जण इवन भाजीपालावाला पण आजकाल QR कोडला तिथं ठेवतोय, आपण तिथं पेमेंट करतोय. देन आपल्याला प्रॉब्लेम येतो नेक्स्ट नेट बँकिंग.
आता नेट बँकिंग मध्ये पण तुम्ही पेमेंट करू शकता आणि याच्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रिन्सिपल सरांना विनंती करावं लागेल, म्हणजे आम्ही पण सांगू की एक तुम्हाला इंडिपेंडेंट अकाउंट काढावं लागेल. त्याच्यासाठी त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला पैसे विद्यापीठात टाकायचे तिथं तुम्हाला झिरो बॅलन्स मध्ये घ्यावा लागेल. घेतल्यानंतर तिथून तुम्हाला नेट बँकिंगचा युजर नेम पासवर्ड साठी बँकेला अप्लाय करावा लागेल आणि तो तुम्हाला वारंवार वापरावा लागेल. मग प्रोसीड म्हटल्यानंतर जसं तुम्ही तुमचा युजर नेम पासवर्ड टाकाल तो तुमच्या संबंधित जो काही तुमचा मोबाईल नंबर आहे त्या मोबाईलवर ओटीपी येईल. आता हे मी माझा टेस्टिंगचा आहे त्यामुळे मी ओटीपी बाय डिफॉल्ट टाकतो. तुमच्या मोबाईलवर येतो. मग सबमिट. जसं तुम्ही सबमिट केलात हे इंटरनेट बँकिंग थ्रू अशी रिसिप्ट येईल. रिसिप्ट नंबर आम्ही ठेवलेली आहे जी की इन्क्रिमेंटल मध्ये आहे. आता ही 41 आहे, जो दुसरा पे करेल 42 येईल. मग त्यानंतर तुम्हाला महत्वाची गोष्ट ही बघायची आहे, हिरव्या रंगामध्ये सक्सेस. सक्सेस असेल तरच आपण त्या मुलाचं, कोणाचाही मुलगा पे केला किंवा तुम्हालाही खात्री. फेल्ड असेल तर ती इकडं आम्हाला फेल दाखवेल. ती समजा काय पेंडिंग असेल ती पण ऍक्सेप्ट होणार नाही. सक्सेस येणं फार जरुरी आहे. मग त्यानंतर पैसे कशाचे भरले, फॉर्मचा टायटल कोणी भरलं, शिवलिंग पाटील, त्याचा मोबाईल नंबर, ईमेल आय डी. मग त्यानंतर इकडं तुम्हाला हे कॉलेज कोड कशाची भरलं, 50,000 आणि केव्हा भरलं, 9 तारखेला 11:45 AM आणि 50,000 50,000 ओनली. हे रिसिप्ट डाउनलोड करा. याची प्रिंट घेऊन या, संबंधित सेक्शन मध्ये द्या. त्यांच्याकडे त्यांना आम्ही डॅशबोर्ड दिलेले आहे क्लर्कला, जे कोणी असतील इलिजिबिलिटीचे ते चेक करतील की सक्सेस आहे, हे पण आहे, मग ते ऍक्सेप्ट करतील. दॅट्स इट. आणि तुम्हाला खाली जायची काही आवश्यकता नाही काउंटरवर. तुम्हाला हे सक्सेस आहे, संबंधित विभाग इलिजिबिलिटी असो, एक्झाम असो, कॉन्व्होकेशन असो, पीजी असो, अदर कोणतंही सेक्शन असो, सगळ्यांना आम्ही युजर नेम पासवर्ड दिलेला आहे. दे कॅन चेक आणि तुम्हाला ते देतील, ऍक्सेप्ट करतील. ओके. जरी याच्यामध्ये बी तुम्हाला काही अडचण आली तर संगणक केंद्र, कॉम्प्युटर सेंटर ऑलवेज इथं एटीएमच्या बाजूला तळमजल्यावर आहे तुम्हाला हेल्पसाठी. ओके. हे झाला पहिला. याच्यानंतर आपण जाऊ आता अफिलिएशनवर. आता अफिलिएशन मध्ये सर्वांना माहिती आहे, गेल्या वर्षी आपण ई समर्थ पोर्टलद्वारे फीस घेत होतो. काही तांत्रिक अडचणीमुळे तो पेमेंट गेटवेचा हे प्रॉब्लेम झाला, आपण ऑफलाईन घेऊन ते आपण केलं. पण ह्या वर्षी आपण 100% त्याच्यातूनच तुम्हाला पैसे पे करायचा आपण सुविधा उपलब्ध करून देतोय, जेणेकरून त्याच्यातच रिसिप्ट निघेल. पेमेंट तुम्ही त्याद्वारेच नेट बँकिंग थ्रू किंवा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि QR कोड याद्वारे करू शकता. सेम थिंग, 3 गोष्टी भरायच्या. परत इथं कॉलेज कोड येईल. तिथं तुमच्याकडे कोणते कोणते चालतात, BCom, BSW जे कोर्सेस चालतात सिलेक्ट करा. इथं ऑप्शन येतील, कंटिन्युएशन अफिलिएशन, एक्स्ट्रा इनटेक, लेट फी, बॅलन्स अफिलिएशन, क्लोजर अप्रोजल, कॉलेज ट्रान्सफर, फॅकल्टी क्लोज, रिसर्च सेंटर, परमनंट अफिलिएशन, अफिलिएशन फाईल, NOC, न्यू प्रपोजल प्रोसेसिंग. एवढ्या हेड आहेत, सब हेड. मग परत तिथं आपण टाकू कंटिन्युएशन घेऊ. कॉमनली आपण कंटिन्युएशन करतो किंवा एखाद्याचा फाईन राहिला, लेट अफिलिएशन 5,000 रुपये. आता याच्यात काय आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे सर की शासनाने याला GST लावलेलं आहे 18%. SGST, CGST 9,9 हे टोटल बघा, 5,000 टाकल्यावर 900 रुपये त्याला लागतात. हे वारंवार तुम्हाला आता कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, याच्यातून दिलं. आणि आमच्या सिस्टीम मध्ये जे ई समज मध्ये ते पण आम्ही कॅल्क्युलेट करणार. कन्फर्म. परत तुम्हाला मोड तेच येणार, नेट बँकिंग जे तुम्हाला तुमच्याकडे सुविधा आहे. QR कोड पर्यंत तुम्ही करू शकता, छोटी मोठी रक्कम QR कोड करून. नेट बँकिंग मोठी रक्कम असेल तर नेट बँकिंग. आता मी तुम्हाला इकडून हा दाखवतो दुसरा ऑप्शन, प्रोसीड. तुमच्या ऍपवर लिंक येईल, तुम्ही पे केलं की हे असा एक मेसेज येईल सक्सेस म्हणून.
हे बघा, असा मेसेज येईल, सक्सेस झाला. मेसेज झाला देन सेम हे तुम्हाला रिसिप्ट तीच राहील, डाउनलोड आणि तुमच्या मेलवर जाईल, तुमचा जो मेल आयडी आहे. आता हे झालं एक्झाम. आता एक्झामचे बी जे मुलं खूप येतात, सेम एक्झामला तसाच फॉर्म आहे, परत ते भरायचं. इकडं कोर्स, इथं कॉलेज, सब कॅटेगरी, एक्झाम फी. आता बघा याच्यामध्ये एक्झाम फी बाय कॉलेज, एक्झाम फी बाय स्टुडंट, हे पण ऑप्शन आपण दिलेलं आहे, तुम्हाला इकडे दिसेल, लाईव्ह मध्ये आम्ही ठेवलेलं आहे. एक्झाम फी बाय कॉलेज म्हणून आपण ठेवलेलं ऑप्शन. आणि एक्झाम मध्ये भरपूर आता रेग्युलर याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन 32 ते 22 ऑप्शन आहेत, 22. आणि त्याच्यामध्ये पण आम्ही ऑर्डर दिलेले आहे. हे बघा, समजा तुम्हाला वाटलं की ऑर्डर एखादा नाहीये, इथं ऑर्डर 23च्या नंतर, काल एखादी सेमिस्टर एक्झाम फी म्हणून म्हटलं, हे आम्ही असं ऍड केलेले बाय स्टुडंट. आर आर साठी पण आहे, ग्रीव्हन्स साठी आहे, फोटोकॉपी साठी आहे, आर क्लिअर साठी आहे, व्हेरिफिकेशन साठी आहे, प्रोव्हिजनल डिग्री साठी आहे, रिव्हॅल्युएशन, ऑल हेड्स इन्क्लुडिंग. म्हणजे एक एक फॉर्म वेगवेगळे त्याचे उपयोग आहेत. 9 फॉर्म तुमच्या कामाचे आहेत, जे कॉलेजवाल्यांना वारंवार काम पडते. एलिजिबिलिटी, एक्झाम, अप्लिकेशन आणि अफिलिएशन हे तुमच्यासाठी महत्वाचे आहे. परत एक्झाम झाला, अफिलिएशन झाला, एलिजिबिलिटी झाला, नॉटिफिकेशन, हे 4 फॉर्म. ज्यांच्याकडे रिसर्च सेंटर आहे, ज्यांच्याकडे रिसर्च सेंटर आहेत त्यांचे पण आम्ही इथे नंबर ठेवले. ज्यांच्याकडे रिसर्च सेंटर आता ऍक्टिव्ह आहेत त्यांचेच नंबर इथे येतील. अदर रिसर्च सेंटर एखादा असेल तरी आम्ही ऑप्शन दिला की तुम्हाला त्रास होऊ नये, सर हे नाव नाहीये, परत ते वेळ लागतो, म्हणून आपण इथं सगळ्या ऑप्शन्स ठेवलेले आहेत. हे बघा, सिनॉप्सिस, रिपोर्ट, दिस इज फॉर पीजी ओनली. आणि हे तुम्हाला माहिती आहे, हे सायबर सिक्युरिटीचा एक कोर्स ऍड केला. आय थिंक मला फीसचा 500 का 700 रुपये जे काय आहे ते तुम्हाला कॅल्क्युलेट करून भरायचे. आणि लास्ट हे आता दूरशिक्षण, ज्यांच्याकडे एक्सटर्नल एज्युकेशन आहे, हे ऍक्टिव्ह केलं. नेलानी सर आहेत त्याच्यामध्ये डायरेक्टर, त्यांचे आम्ही सेंटर पूर्ण तेवढे ठेवले ज्यांच्याकडे हे मान्यता आहे एक्सटर्नल एज्युकेशनची. आणि बरेच जणांनी काल फीस भरली. हे जे जे कोर्सेस आहेत त्याला सिलेक्ट करायचं, इथं अमाऊंट टाकायचं. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला ऑप्शन्स आहेत, ऍडमिशन, इलिजिबिलिटी त्यांची वेगळी आहे, न्यू स्टडी सेंटर अफिलिएशन, रिन्युअल, नेम करेक्शन, हे सगळं एक्सटर्नल साठी स्पेशली फॉर्म आहे. इथं तुम्हाला मराठीमध्ये दिसेल, इंग्लिशमध्ये दिसेल.